आमशा पेडवे जी, आमशा पेडवे जी। अध्यक्ष महोदय, आदिवासींसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. माझ्या मंत्री महोदयांना हा विनंती राहील का जेव्हा डेप्युटी द्वारे आपण आदिवासींना जेही देतो हे 3 महिन्याने देतामुळे गरीब आदिवासी विद्यार्थी आहे त्या शाळामध्ये आल्यानंतर तो डीबीटी मला भेटेल या आशावर जर 3 महिन्याने देणार तर तो त्या शाळामध्ये 100 किलोमीटर 90 किलोमीटर 80 किलोमीटरहून लांब विद्यार्थी त्या शाळामध्ये तो विद्यार्थी वसतिगृहामध्ये जातो आणि त्याला जर 3 महिन्याने जर त्याला डीबीटी देत असेल तर तो विद्यार्थी खाणार काय, शिक्षण करणार का खाणार काय? गरीब विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये जातात आणि म्हणून 3 महिन्यानंतर जे डीबीटी देता माझे तर मंत्री महोदयाला आणि सरकारला विनंती आहे डीबीटी रद्द करा, जे जुने प्रमाणे द्या जेणेकरून या डीबीटी साठी आम्ही शिक्षणाचा रस्ता कशाला बघायचं. वर्षानुवर्ष तोच विषय आमचा चालू आहे. म्हणून माझी पहिले स्पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे का डीबीटी रद्द करा. दुसरं, जे वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना जे किचन शेड मधून जे जेवण दिला, दडगाव अक्कलकुवाचा विषय करतो मी, नंदुरबार मध्ये त्याचा जेवण तयार होतो आणि 70 ते 80 किलोमीटरवर तो जेवण घेऊन जातात. तो जेवण हजारो मुलांच्या जेवण तयार असतो. त्या जेवणला सकाळी 4 वाजता तयार होतो का 5 वाजता तयार होतो, तो 2-3 वाजे त्या जेवण त्या विद्यार्थीपर्यंत जातो, तोपर्यंत वास मारतो. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे काय किचन शेड आहे बंद करा, जुनी पद्धतीने त्या विद्यार्थीला त्या चांगला ताजा जेवण भेटायला पाहिजे. हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर 7 दिवसाच्या आत ऍडव्हान्स मध्ये 3 महिन्याचे पैसे दिले जाते डीबीटीत. त्यामुळे त्यांना मग किती लांब राहते हा विषय नाही, ऍडव्हान्स मध्ये दिले जाते. आणि ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स उत्तर होऊ दे आमदार महोदय, उत्तर होऊ दे. चुकीचं असेल तर हक्कभंग आणा. आता बसा खालती बसा. आमदार महोदय, खालती बसा. आमदार महोदय, आमदार महोदय, आमदार महोदय, आमदार महोदय, प्रवेश झाले. आमदार महोदय, अध्यक्ष महोदय, प्रवेश झाल्यानंतर इन ऍडव्हान्स 3 महिन्याचे पैसे शासनात मार्फत डीबीटी थ्रू त्या विद्यार्थ्यांना मिळतात. नाही मिळतात. आणि एक मिनिट मंत्री महोदय, 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. तुम्ही प्रश्न विचारलात, मंत्री उत्तर देत आहेत. त्यांचं उत्तर चुकीचं असेल, खोटं असेल, त्या संदर्भात तुम्ही उचित कारवाई करा. असं एकमेकांना चॅलेंज करत बसू नका सभागृहात. बसा खाली, बोला. आणि प्रवेश झाल्यानंतर त्यांना 3 महिन्याचा ऍडव्हान्स डीबीटी दिले जाते. सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने बोलले अध्यक्ष मध्ये. अनेकदा ग्रामीण भागामध्ये विखुरलेल्या परिस्थितीमध्ये वसतिगृह आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगलं जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्यांना गरम जेवण पुरवले जाते. त्यामुळे सेंट्रल किचनचा चांगला रिझल्ट आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शुद्ध आणि चांगलं जेवण प्रोटीनयुक्त मिळत आहे. त्यामुळे आमदार महोदय, मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की चांगलं जेवण मिळत आहे आणि गरम जेवण मिळत आहे.